काँग्रेसचे माजी महापौर अलकाताई राठोड यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत उद्धव गटाला सामील झालेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आज एपी फॉर्म घेतलेला आहे. एकंदरीत काय आहे त्यांची भावना आपण जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार. आहे सोलापूर कट्टा न्यूजमध्ये. मॅडम, आपण काँग्रेसमध्ये होता, महापौर होता, पण अशी का वेळ आलेली आहे की आज आपण उद्धव गटाचा मशाल हाती घेतला? मला असं म्हणायचंय, ह्या गोष्टी आता विचारणं किंवा मी काहीतरी उत्तर देणं हे चुकीचं आहे. आता मला उद्धव सेनेकडून तिकीट मिळाले. आदरणीय काका आणि आमचं पॅनल सुद्धा चांगलं आहे. मला कोणाला काही दोष वगैरे द्यायचं नाही, पण एक जनतेची सेवा करणं. गेली 10 वर्ष आपण घरी बसले होते मी. ठीक आहे, पक्षाने जो निर्णय घेतला तो मान्य होता, पण आता पुढे काय करत 10 वर्ष जर आपण महापौर झालो, मान्य आहे मला, महापौरच्या माध्यमातून बरीचशी कामं केली, पण जे आपली कार्यकर्ते आहेत ते आपल्या सोबत आहेत, जे आपल्यावर अवलंबून म्हणत नाही, मी एक विश्वास टाकलाय, त्या कार्यकर्त्यांना काय उत्तर देणार आहे? मग ठीक आहे, जाऊ दे बाबा, आपण घरीच बसू. छोटी छोटी कामं असतात तो कार्यकर्त्यांची. कामं करण्यासाठी आपल्याला थोडस सत्ता, नक्कीच आपल्याला माहिती आहे आपल्याकडे काही असेल तरच लोक आपल्याला विचारतात, अशी आजकालची जनरेशन आहे. त्यानुसार कुठे ना कुठे दुःख वाटत असेल की आपण काँग्रेस पक्ष सोडला, ज्या पक्षामधून आपल्याला एवढं काही दिलं, पण एका क्षणात पक्ष तो आज निघून जातोय. काय भाऊ, एवढं काही दिलं नक्की मान्य आहे. आपली पण काहीतरी कॅपेबिलिटी होती. पक्षाने पण विचार केला असेल, एक बंजारा समाजाची एज्युकेटेड महिला आहे म्हणून मला आदरणीय आमच्या नेत्यांनी, आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, उज्ज्वलाताई, आमच्या खासदार प्रणितीताई यांनी विचार केला आणि दिलं. मान्य आहे मला, त्यांची आभारी आहे, ऋणी आहे. त्यांचं प्रेम आणि त्यांचं हे कधीच विसरणार नाही. पण 2014ला मी इच्छुक होते, माझा मतदारसंघ होता, म्हणून मी बोलले होते की ताई, मला ह्या वेळेस माझा विचार करा. जनता, लोक मला बोलतात, येत आहेत, तर का नाही आपण विचार करू शकत? एक सिनियर, बरेच सिनियर लोकांना दिलंय. सिनियर म्हणून तुम्ही डावलता का? पण तुम्ही बोलू शकला असता की ताई, आपण असा विचार करू, काही करू. बऱ्याच गोष्टीमध्ये थोडस झाल्यामुळे हे जेव्हा हवं तेवढं विचार नाही केला गेला पक्षात आपला. हा, हवं तेवढं म्हणजे ज्या तिकडून मागितलं तिकडेच मला हवं होतं, कारण मतदारसंघ माझा बराचसा तिकडेच आलेला आणि आदरणीय काकांचा पण आग्रह होता. त्यांनी पण खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तर अशा चांगल्या मतदार आणि सुशिक्षित मतदारसंघ आहे, काही सगळेच आहे, मिक्स आहे. पुढची दिशा कशी असणार आहे ताई? कसा असणार आहे पुढचा प्रवास? काय नक्कीच चांगला असणार आहे, कारण उद्धव ह्याच्यामधून मला आश्वासन दिलं गेलं की ताई, तुमची पुढचे जे राज्य हे असेल ते सुवर्ण काळ असेल आणि नक्कीच असेल. मी जास्त अपेक्षा केलेली नाहीये. जेवढं आपल्याला मिळालं ते मी आपल्या नागरिकांना, आपल्या सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना, आपल्या समाजाला, गोरगरिबांना, त्यांच्यासाठी, सेवेसाठी मी हे. आपण ज्या पक्षात गेलात उद्धव गटामध्ये, त्याच्यामध्ये अंतर्गत वाद विवाद पूर्ण सोलापूर जिल्ह्याला माहीत झालेला आहे. त्या गटाला किती यश भेटेल या महानगरपालिकेमध्ये? काय वाटतं, कुणाचं चित्र असेल, कुणाचा झेंडा फडकेल? आपल्याला वाटतं का फक्त उद्धव सेनेमध्येच गोंधळ किंवा गडबड आहे? सगळ्याच पक्षात आहे, ए टू झेड, बीजेपी पासून ते खाली. आता बघा तुम्ही, अजितदादा हे लास्ट मुवमेंटला केलं, एकनाथ शिंदे, म्हणजे सत्तेसाठी काही हा विचार करतायत. मग सर्वसामान्य कार्यकर्ता एवढे वर्ष पक्षासाठी राबतोय, करतोय, त्यालाही असं वाटेल ना? मग असं नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता त्यांची स्ट्रॅटेजी काय असेल आपल्याला माहिती नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून उद्धव सेना साहेबांच्यावरती विश्वास ठेवून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून, आदरणीय काका आणि सर्व ह्यांच्यावरती विश्वास ठेवून आणि विशेषतः आमच्या 23 प्रभागातील जनतेवरती विश्वास ठेवून मी हा निर्णय घेतला. नक्कीच हा काळ सुवर्ण असेल, नक्कीच आम्ही निवडून येऊ हे आश्वासन सिद्धरामेश्वर नेत्यांनी प्रार्थना पण केली आहे आणि नक्कीच आदरणीय सेवालाल चरणी सुद्धा प्रार्थना केली. नक्कीच मला यश देतील असं आहे. थँक्यू, शुभेच्छा ताई आपल्याला. तर या होत्या माजी महापौर अलकाताई राठोड, ज्यांनी महानगरपालिका लढण्याचा निर्धार केलेला आहे आणि उद्धव गटाची जी मशाल आहे ती धगधगती मशाल अशीच जीवन ठेवण्याचा त्यांनी निर्धार केलेला असून येणारा काळ ठरवेल की अलकाताई या प्रभाग 23 मध्ये जादू करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाहता सोलापूर कट्टा न्यूज.